डोंगरवाडीत 14 जून रोजी भव्य आमदार केसरी बैलगाडा शर्यत, लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलोट। माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि डोंगरवाडी येथील म्हसोबा यात्रेनिमित्त मिरज तालुक्यातील डोंगरवाडी येथे रविवार दिनांक 14 जून सकाळी 9 वाजता भव्य आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे। युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेत विविध गटातील आकर्षक रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। अ गटातील विजेत्या बैलगाड्यास प्रथम क्रमांकासाठी 1,11,166 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असून इतर गटातील विजेत्यांनाही आकर्षक पारितोषिके मिळणार आहेत। शर्यतीच्या बक्षीस वितरण समारंभाला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या शर्यतीच्या अनुषंगाने डोंगरवाडी येथील मैदान व पट्ट्याची पाहणी करण्यात आली। यावेळी भाजपा किसान मोर्चाचे सांगली जिल्हा अध्यक्ष तथा सलगरेचे माजी लोकनियुक्त सरपंच तानाजीराव आप्पा पाटील, बेडगचे लोकनियुक्त सरपंच उमेशभाऊ पाटील, पंचायत समिती सदस्य गटनेते विष्णुपंत पाटील, डोंगरवाडीचे सरपंच दीपकदादा शिंदे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, नरवाडचे सरपंच मारुती जामदार, एरंडोलीचे माजी उपसरपंच आत्माराम जाधव, राजूदादा माने, श्रीमंत नाईक, मोहन हेगडे, गणपती कदम, प्रशांत कदम, किरण कोष्टी, शरद बाबर, राहुल सावंत, राजू बन्ने, मोहन शिरदवाडे, धनाजी सूर्यवंशी, राहुल जाधव, सचिन निंबाळकर आदी उपस्थित होते। या भव्य बैलगाडा शर्यतीसाठी परिसरातील शेतकरी, बैलगाडा मालक व शौकीनांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी। येणाऱ्या 14 तारखेला डोंगरवाडी या पट्ट्यावरती आमदार केसरी हे शर्यतीचं नियोजन केलेलं आहे। या मैदानामध्ये डोंगरवाडी पट्टा म्हटलं की जवळजवळ जिल्ह्यातील व कर्नाटकातील सर्वांना माहिती आहे। इथं बॅटरी काठी तर हा विषय लांबच आहे, जरी खालून वाकून जरी बुजवलं तरीसुद्धा हा नेम बैल बाद केला जातो आहे शर्यतीत नंबर घेतलेला। त्या पद्धतीनं होणाऱ्या 14 तारखेच्या मैदानाला तशाच पद्धतीचं हे मैदान भरवण्यात येणार आहे। हे मैदान पूर्ण शासनाच्या नियमाप्रमाणे भरवण्यात आलेलं आहे। तरी सर्व शर्यत शौकीनांनी याचा पूर्णपणे अभ्यास करूनच इथं भाग घ्यावा असे मी विनंती करतो। नमस्कार। जे 14 तारखेला उद्या येणाऱ्या 14 तारखेला जे मैदान होणार आहे त्या मैदानासाठी एक नामांकित बैल इथं सगळी येणार आहेत। फक्त एक बैल मालकासनी विनंती आहे की त्यांनी येणाऱ्या संघ आपल्या जे संघ लोक येतात त्यांच्यासाठी सगळ्यांनी बॅटरी, मेजॉरिटी काठी किंवा याचा काय गैरवापर होऊ नये एवढीच विनंती आहे। दुसरी गोष्ट का जे नवीन लोक येतात मैदान बघण्यासाठी त्यांनी जरा लांब उभारून बघण्यास सहकार्य करावं, कारण लय गोंधळ रेगला उभारल्यानंतर गोंधळ व्हायला लागला या लांबून उभारून बघितलं म्हणजे मैदान चांगलं होईल। येत्या रविवारी 14 तारखेला आमदार केसरी हे मिरज पूर्व भागातील डोंगरवाडी गावामध्ये ऐतिहासिक होईल असा विश्वास आम्हा सर्व संयोजकांना आहे। माझी सर्व या पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे, हे ऐतिहासिक आणि आपले सर्वांचे लाडके आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि म्हसोबा यात्रेनिमित्त हा कार्यक्रम घेतलेला आहे। शेतकऱ्यांचा रांगडा खेळ म्हणून जो बघितला जातो तो बैलगाडी शर्यत असते आणि बैलगाडी शर्यत म्हटले की हजारो लाखो शेतकरी हे खेळ बघण्यासाठी येतात। फक्त येत असताना ही शर्यत ही फक्त शासनाच्या नियमाप्रमाणे, शासनाच्या धोरणाप्रमाणे आयोजित केलेलं आहे। कोणताही गैरप्रकार होणार नाही ही संयोजकांनी काळजी घेतलेली आहे आणि जे बैलगाडी मालक असतील त्यांनीसुद्धा याची पूर्णपणे दक्षता घ्यावी। जे शर्यती बघण्यासाठी येणार आहेत त्यांनी स्वतःचं संरक्षण करून व्यवस्थितपणे लांब उभा राहून या शर्यती बघाव्यात, आनंद घ्याव्यात आणि मोठ्या प्रमाणात शर्यती बघण्यासाठी मिरज पूर्व भागातील, सांगली जिल्ह्यातील जनतेने यावे। तालुक्यातील डोंगरवाडी या पट्ट्यावर दिनांक 14 रविवार सकाळी 9 वाजता आमदार केसरी या बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। या शर्यतीसाठी जनरल गटासाठी जवळजवळ 1,11,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे। 2 नंबरचं बक्षीस 71,000 आहे, 3 नंबरचं बक्षीस 41,000 आहे। तसेच ब गटसुद्धा या स्पर्धेमध्ये स्पर्धा ठेवलेली आहे। जवसा सवसा सुद्धा ह्या स्पर्धेत ठेवलेली आहे। तसेच आदत गट सुद्धा
ह्यामध्ये शर्यतीमध्ये ठेवलेले आहेत. ह्या शर्यती पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून कर्नाटकातून भरपूर लोक येणार आहेत. तरी माझी सर्व बैलप्रेमी यांना विनंती आहे की आपण भरपूर प्रमाणात यावं, परंतु या स्पर्धेच्या ठिकाणी कोणताही गोंधळ न करता आणि ही स्पर्धा ही बैलगाडी शर्यती जे आयोजन केलेलं आहे त्या आयोजनामध्ये कोणताही गालबोट लागू नये ह्या पद्धतीचंच आपण कृत्य करावं. ह्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रदादा पाटील साहेब, तसेच या ठिकाणी आमचे लाडके आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्तच हे आणि मसोबा यात्रा डोंगरवाडी ह्या दोन्ही संयुक्त विद्यमानं ह्या शर्यती ठेवलेल्या आहेत. तसेच या ठिकाणी सर्वच जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वच बैलगाडी शर्यती शौकीनांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. नमस्कार. डोंगरवाडी येथील मसोबा यात्रेच्या निमित्तानं त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री, सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट विद्यमान आमदार आदरणीय सुरेश भाऊंच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी या डोंगरवाडी पट्ट्यावरती सकाळी 9 वाजता भव्य महाराष्ट्र आमदार केसरी या बैलगाडीचं आयोजन केलेलं आहे. या बैलगाडीच्या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, त्याचबरोबर या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब, या सांगली जिल्ह्यातील सर्वच आमदार, त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामधले प्रमुख पदाधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच बैलगाडी शौकीन यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन या बैलगाडी संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी मी करतोय. या कार्यक्रमासाठी आदरणीय कार्यसम्राट आमदार भाऊसुद्धा उपस्थित राहणार आहेत. वास्तविक मिरज पूर्व भाग म्हटलं की ग्रामीण भाग, आणि ग्रामीण भागामधला एकंदरीत शेतकऱ्यांचा दागिना म्हटलं तर जनावरं, पशुपालन, आणि या पशुपालनाला कुठंतरी चालना मिळावी अशा अनुषंगानं या ठिकाणी शर्यतीचं आयोजन केलं जातं. शर्यतीमध्ये चांगल्या पद्धतीचा बैल खोंड जर पाळला गेला तर त्याला मोठं लाखाचं त्या ठिकाणी दर येतो आणि त्या शेतकऱ्यांना कुठंतरी 2 पैसे हातामध्ये येतात आणि त्याची प्रगती व्हायला बरं पडतं. आणि अशा या शेतकऱ्याच्या खेळाला चालना मिळण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी आदरणीय सुरेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच मिरज विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि संयोजन समितीच्या वतीनं ह्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. मला तुम्हाला आणखीन एकदा विनंती करायची की मोठ्या संख्येनं या बैलगाडी शर्यतीच्या या डोंगरवाडी पट्ट्यामध्ये यायचं आहे. बैलगाडी शर्यत सोडत असताना या ठिकाणी जनरल जो गट आहे तो जनरलचा एक बैल आणि ब गटामधील एक बैल अशा पद्धतीचं जनरल गट सोडला जाणार आहे. ब गटामध्ये जनरलचा बैल सोडला जाणार नाही, बरोबर का पैलवान? याची सुद्धा या ठिकाणी त्या बैलप्रेमींनी दक्षता घ्यायची आहे. आणि हे मैदान चांगलं शांततेत पार पडण्याच्या दृष्टीनं सर्वांनीच या ठिकाणी उपस्थित राहून या मैदानाचा चांगला मनसोक्त असा आनंद घ्यायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने शर्यती पार पाडाव्यात एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी करतो.